नमस्कार, मी प्रियंका. आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे विद्यार्थी JEE मेन्सची एक्झाम देणार आहेत त्यांनी परीक्षेला जाताना कोणकोणती काळजी घ्यावी आणि कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन फॉलो कराव्यात हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे की JEE ची एक्झाम उद्यापासून स्टार्ट होत आहे. म्हणजे पेपर फर्स्ट हा 22, 23, 24, 28 आणि 29 तारखेला होणार असून पेपर सेकंड हा 30 जानेवारीला होणार आहे. तर आता विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे की आपण जर पेपरला जात आहोत तर कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या पाहिजेत. तर फर्स्ट आपण ज्यावेळेस पेपरला जातो त्यावेळेस आपल्याला प्रूफ म्हणून आपण आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला एक फोटोग्राफ म्हणजे जो आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जो फोटोग्राफ लावलेला आहे तोच फोटोग्राफ नेणे आवश्यक आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपलोड करून फॉर्म भरलेला आहे त्यांनी फक्त पेज फर्स्ट हेच नेणं आवश्यक आहे आणि ज्यांनी आपले ऍप्लिकेशन फॉर्म भरताना आधार कार्ड अपलोड केलेले नाहीये त्यांनी सोबत पेज फर्स्ट आणि पेज फोर्थ हे नेणं आवश्यक आहे. तसेच जर काही विद्यार्थ्यांना कसं असतं की तहान लागते खूप किंवा काही आजारी वगैरे असतील आणि त्यांना पाणी पिण्याची खूप सवय असेल तर विद्यार्थी ट्रान्सपरंट बॉटल सुद्धा नेऊ शकतात. म्हणजे ते कॅरी करू शकतात, त्याच्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. तसेच विद्यार्थी एक बॉल पेन सुद्धा नेऊ शकतात. म्हणजे एक ट्रान्सपरंट बॉटल आणि एक बॉल पेन नेणं आवश्यक आहे आणि आपले आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID किंवा जो आपण फोटोग्राफ नेलेला आहे याच्यापैकी कोणतीही गोष्ट नेणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना फर्स्ट म्हणजे ज्यावेळेस आपण जर विद्यार्थ्यांची मॉर्निंग जर शिफ्ट असेल तर 8 वाजेपर्यंत जाणं विद्यार्थ्यांना आवश्यक आहे आणि जर विद्यार्थ्यांची इव्हिनिंग शिफ्ट असेल तर विद्यार्थ्यांनी सेकंड म्हणजे 2 PM पर्यंत जाणं आवश्यक आहे. म्हणजे 2 वाजेपर्यंत जाणं आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांनी कारण की कसं काही मोठ्या सिटीला ट्रॅफिक खूप जास्त असतं आणि जर गेट क्लोज झालं विद्यार्थ्यांनी जाईपर्यंत तर विद्यार्थ्यांना एंट्री भेटत नाही. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेल्या असतात आपल्या ऍडमिट कार्डवरती. कारण की विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड नेणं सुद्धा खूप कंपल्सरी आहे आणि ऍडमिट कार्डवरती आपलं जे लोकेशन आहे म्हणजे आपलं सेंटर कुठं आलेलं आहे, आपल्याला जाण्याची वेळ किती आहे हे सगळं त्या ऍडमिट कार्डवरती मेन्शन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी ते सगळी इन्फॉर्मेशन नीट वाचूनच एक्झामला जाणं आवश्यक आहे. तसेच ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ही सर्वात महत्त्वाची परीक्षा असून म्हणजे ह्या परीक्षेवरच विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून असल्यामुळं विद्यार्थ्यांनी ही परीक्षा खूप चांगल्या रीतीने देणं ही आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी JEE मेन्सची एक्झाम देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.